नमस्कार, मी कपिल. प्लॅनेट मराठीवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपल्यासोबत आहे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र शशिकांत धोत्रे, प्रसिद्ध चित्रकार. तुमचं प्लॅनेट मराठीमध्ये खूप खूप स्वागत सर. सूक्ष्म आणि वास्तववादी चित्रांसाठी शशिकांतजी ओळखले जातात. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव पण झाला आहे. पण आता ते त्यांची नवीन इनिंग सुरू करताय. सजना या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक अशा तिहेरी भूमिकेत ते आपल्याला दिसणार आहेत. सिनेमा त्यांच्या चित्रांप्रमाणेच प्रचंड कलरफुल झाला आहे. त्यांचं स्टुडिओ जेवढं कलरफुल तेवढेच रंग त्या सिनेमात त्यांनी भरले आहेत हे त्या टीझरवरून जाणवतंय. तर शशिकांतजी, तुमचं खूप खूप स्वागत. पहिला प्रश्न हाच की इतकी वर्ष तुम्ही ह्या चित्रकलेच्या क्षेत्रात होतात, अनेक पुरस्कारांनी तुमचा गौरव झाला आहे. मग असं का वाटलं की सिनेनिर्मितीकडे वळावं? बरं, फक्त निर्मितीच नाही करावी तर तो सिनेमा तुम्ही लिहिला पण आहे, तो तुम्ही दिग्दर्शित पण केला आहे. आणि जेवढे रंग, इंद्रधनुष्याचे रंग आपण म्हणूया, तुमच्या स्टुडिओत तुम्ही भरले आहेत, तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त रंग तुम्ही सजनामध्ये भरण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या बाबतीत मी तुम्हाला असं म्हणेन की सिनेमा माझ्यासाठी नवीन नाही. म्हणजे मी पहिल्यांदा जरी केलेला असला तरी म्हणजे सिनेमा पहिला केला हे नवीन आहे. पण सिनेमाची जी आवड आहे किंवा सिनेमाच्या बद्दलची जी स्वप्न आहे, म्हणजे प्रत्येक माणूस भारतातला कोणाला सिनेमा बनवावा वाटतो, कोणाला बनवू वाटेलच असं नाही. मात्र प्रत्येकजण त्या हिरोमध्ये स्वतःला बघतो किंवा मुली बऱ्याचदा त्या नायिकेमध्ये स्वतःला बघतात. तर ती एक आपली गोडी आहे किंवा आपल्याला आपल्या सिनेमाकडे बघायचा तसा दृष्टिकोन आहे सगळ्यांचाच लहानपणापासून. सेम चित्रांच्या बाबतीत पण तेच होतं माझं, की लहानपणापासून मी चित्र काढतो. मात्र त्याला खंड पडला नाही किंवा त्याला कधी कुणी थांबवलं नाही. तसं सिनेमाच्या बाबतीत पण आहे. ती जी आवड आहे, ती आवड फक्त इथपर्यंत तशीच जोपासत आलो आणि शेवटी ती जी इच्छा, आवड आणि स्वप्न त्याला मूर्तरूप मिळालं वास्तवात उतरवण्यासाठी. आता ह्याच्यात चित्रकलेतनं चित्रपटात हं. हे मी खरं तर मी बऱ्याचदा बोललोय सुद्धा, की ही पण प्रक्रिया मला तशी तेवढी नवीन वाटत नाही. म्हणजे चित्राचा चित्रपट ह्या दोन्हीची प्रक्रिया जरी वेगळी असली, तरी दोन्ही व्हिज्युअल आर्ट आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. दोन्हीची प्रक्रिया वेगळी आहे मात्र. म्हणून मला ते काही विशेष वाटलं नाही. पण विशेष हे वाटते, की आपल्या कॅनव्हासवरच्या किंवा पेपरवरच्या चित्रांना पडद्यावरती चालतं-बोलतं चित्रांमध्ये झालेलं रूपांतर बघून साहजिकच कोणाला कुठल्याही कलावंताला चांगलं वाटलं असतं किंवा समाधान वाटलं असतं, आनंद ह्या सगळ्या गोष्टी त्या एकत्र सगळ्याच गोष्टी एकत्र घडतात माझ्या जीवनात. म्हणजे मला वाटलं नव्हतं कधी, की ही गोष्ट कशाप्रकारे पडद्यावर येईल. हं, हं. म्हणजे मी कन्फ्यूज होतो सुरुवातीला अगदीच लिहिताना. बऱ्याचदा ह्या गोष्टीतली अर्धी गोष्ट आम्ही बाजूला काढली. तर एवढं सगळं काही होतं. पण त्याला प्रत्यक्ष असं स्वरूप येत गेलं. त्याला एक परफेक्शन म्हणतो ना आपण, की ते अनेक अनुभवी मित्रांमुळं हं. घडत गेलं आणि आज चित्राचा चित्रपट झालाय. पण असं का वाटलं की आपण हे वेगळं पाऊल उचलावं, हे वेगळं शिवधनुष्य अंगावरती घ्यावं आणि त्यात तिहेरी तुम्ही निर्मिती नुसती करू शकला असतात, पण तुम्ही निर्मिती पण केली, दिग्दर्शन पण केलं, लिखाण पण तुमचंच आहे. हां, त्याच्यासाठी गोष्ट मला वाटते की ती खूप जी गोष्ट आहे जो सिनेमा आहे, ज्याचा जो मूळ गाभा आहे, ती गोष्ट मीच लिहू शकत होतो. कारण त्यातल्या बऱ्याच घटना ह्या मी काही माझ्या जगण्यातनं आलेल्या आहेत, तर काही मी बघितलेल्या आहेत, मी अनुभवलेल्या आहेत. त्या गोष्टींमधनं गेलेलो आहे. त्यामुळे ते मलाच लिहावं लागणार होतं, म्हणून मी ते लिहिलं. आणि दिग्दर्शन करणं आणि निर्मिती दिग्दर्शन करणं जसं की तुम्हाला मी सुरुवातीलाच बोललो, की मला दिग्दर्शक व्हायचं होतं. हं. आणि तो काय म्हणता येईल त्याला, तो किडा लहानपणापासूनचाच होता, की सिनेमात जाऊन हे काहीतरी करायचंय. त्याला हळू जसं मोठा होत गेलो, तसं त्याला स्वरूप येत गेलं, की आता आपल्याला फिल्म मेकर बनायचंय. पण ती गोष्ट बाजूला पडली आणि मग मी एक चित्रकार म्हणून पुढे आलो. हो. आणि मग परत जिथं मला जे करायचं होतं ती गोष्ट मी आत्ता पूर्ण केली. निर्मिती मी का केली हे अगदी स्पष्ट सांगू शकतो, की आम्हाला सगळ्यालाच, मलाच नाही तर माझ्या टीमच्या सगळ्याच महत्त्वाच्या जे काही एच-ओ-डीज होते, सगळ्यांना माहीत होतं, की हा सिनेमा वेळ खाणारा आहे. जसं मला अपेक्षित आहे सगळा तसाच रिझल्ट घ्यायचा असेल तर. आणि त्यासाठी बजेटचं काहीचं काय होऊ शकतंय.
ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना होती आणि हे मला नाही वाटत की कुठल्या मराठी प्रोड्युसरने ह्या सगळ्या गोष्टीसाठी एवढा खर्च केला असता. तर हे पण एक कारण होतं. मला कोणाचा डिस्टर्बन्स बिलकुल नको होता. मला जसं आहे तसंच करायचं होतं. कारण एवढ्या वर्षांचं ते स्वप्न आणि इच्छा आहे. तर त्याच्यात मला काही तडजोडच करायची नव्हती आणि केली पण नाही. त्यामुळे मी निर्माता पण झालो. तर हे असं लेखन करायचं कारण, दिग्दर्शनबद्दल बोललो आणि निर्मिती करण्याचं कारण. पण सध्याच्या मराठी सिनेमांची अवस्था बघता आपल्याकडे कंटेंट खूप चांगला आहे. कंटेंटला कोणीही मात देऊ शकत नाही. पण जी स्ट्रॅटेजी आपण वापरतो किंवा ज्या पद्धतीचं मार्केटिंग करायला हवं तसं बोटावर मोजण्याइतकीच लोकं ते करतात. पण सजनाच्या निमित्ताने उलटं आहे. जेव्हा सजनाचा फर्स्ट लूक आला, तेव्हा तुम्ही जर का सर्च केलं असेल, तर अनेक ठिकाणी म्हटलं गेलं की हे खूप सुंदर रंगांनी भरलेला सिनेमा हा येतोय. जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमच्या टीमने वापरायला सुरुवात केली होती. म्हणजे अजूनही रिव्हील झाला नाही की नेमकं सिनेमात काय आहे. छोट्या छोट्या क्लिपद्वारे तो लोकांपर्यंत तुम्ही लोक पोहोचतोय. पोहोचवत आहात. त्यामुळे ती उत्सुकता वाढत चालली आहे. तुमच्यापर्यंत काय रिॲक्शन येत आहे आणि ॲज अ डिरेक्टर, ॲज अ प्रोड्युसर म्हणून जे काही तुमचं आता हे सगळं प्रमोशनल कॅम्पेन सुरू झालंय, तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? खूप समाधानी आहे आणि मी 23 तारखेची वाट बघतोय. मला लोकांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या आहेत. त्यातले काही प्रतिक्रिया मला आधीच मिळालेल्या आहेत. आत्ता तुम्हाला टीजर किंवा गाण्यांमधनं जे दिसतंय त्याचे व्हिज्युअल्स म्हणजे त्याचे रंग व्हिज्युअली ट्रीट आहे सिनेमा हा. हां. खूप ट्रीट आहे. हो, त्याच्यासाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतलेली आहे. खूप प्रचंड प्री प्लॅन केलेला आहे. म्हणूनच जवळपास 2 महिने आम्ही त्यासाठी हो. शूट केली आहे ती मराठी फिल्म. बरं. ह्या गोष्टी मला मला अंदाज आला किंवा त्या प्रतिक्रिया मला मिळतात पण, की व्हिज्युअली कसा वाटतो, संगीत कसं वाटतंय. कारण ते आता दिसायला लागलं लोकांना. मात्र सिनेमा कसा आहे, ती गोष्ट काय आहे, ह्याच्याबद्दल मला जास्त उत्सुकता आहे आणि मला माहिती आहे की ही गोष्ट खूप भारी आहे आणि ती मी आधीच सांगू शकत नाही. पण एक वेगळी लव्ह स्टोरी असं म्हटलं जातंय. खूप फ्रेश आहे. म्हणजे माझ्या माहितीनुसार सजना या सिनेमात असलेले बरेच सीन, बरेच म्हणतोय मी, जास्तीत जास्त सीन हे आधी कुठंच बघितलेले नाही. हो. म्हणून मी फ्रेश हा शब्द वापरतोय. ती गोष्टच एवढी फ्रेश आहे. रंग पण तसेच फ्रेश झालेत. म्युझिक पण खूप वर्षांच्या नंतर मराठीमध्ये असं एक म्हणतो ना की अख्खं पॅकेज पुढे एक सुंदर फ्रेशनेस आलंय. ऑनेस्ट जाणवतोय. आता उत्सुकता मला ती आहे की 23 मे आणि रसिकांच्या प्रतिक्रिया. तुम्ही तुमचं बालपण खूप हलाखीत गेलं होतं. तुम्ही मध्येच शिक्षण पण सोडलं. हो. पण नंतर या सगळ्यावर मात करून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. अनेक पुरस्काराने तुमचा सन्मान झाला आहे. तुमचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तुम्ही आज निर्माण केलं आणि आज एक फिल्म मेकर म्हणून पण तुम्ही महाराष्ट्रासमोर आला आहात. तर खरं तर हा प्रवास एवढा सोपा नव्हता. खूप चढ-उतार त्यात आले असतील. कसं तुम्ही या सगळ्यातून गेलात? अडचणी किंवा हालाकीची परिस्थिती ही नक्कीच माझ्या वाट्याला खूप खूप गंभीररित्या आलेली आहे आणि त्याच्यासाठी मला संघर्ष करावा लागला आहे. साहजिकच. म्हणजे काय आपण जगत असताना प्रत्येकाला करावा लागतो. तसं मलाही करायला लागलेलं आहे. माझ्या वाट्याला जरा काय म्हणू आपण त्याला की जरा जास्तच काहीतरी हृदयद्रावक गोष्टी आल्या. मात्र त्या गोष्टीचं भांडवल मी कधी केलेलं आठवत नाही मला आजपर्यंत. मी आता तुम्हाला सांगायला बसलो तर आपल्याला कितीतरी पॉडकास्ट करायला लागतील, एवढ्या गोष्टी आहेत सांगायला. तरी त्यातल्या त्यात एक मेजर एक अशी घटना की जिने तुमचं आयुष्य बदललं, ती आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. एखादी घटना नाही म्हणू शकत मी, पण एखादा शब्द म्हणू शकतो किंवा एखादं दुसरं वाक्य म्हणू शकतो की ज्या गोष्टीमुळं आयुष्य बदललं. म्हणजे थोडक्यात मला कधीच अडचणींचा पाढा वाचत बसायला आवडलं नाही किंवा दुःखाचं दुकान मांडून म्हणजे किंवा मैं ऐसा था, मैं वैसा था, मग मी ते केलं, मी हे केलं, मग माझं असं झालं. अशा गोष्टींमध्ये पण कधी फार रस राहिला नाही. अलीकडे मी थोडं बोलायला लागलो. त्याचं कारण असं की तुमच्यासारखेच असेच माध्यमातले किंवा पत्रकार किंवा हे मित्र म्हणले की अरे तू बोलत नाही हे ठीक आहे म्हणले, पण तू बोलत नाही ह्याच्यामुळे तुझ्यासारखे असे कितीतरी शशिकांत आहेत की ज्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे, त्यांना त्याची प्रेरणा मिळू शकते, त्यांना काहीतरी
वाट सापडू शकते की अरे आपण जे करतोय ह्याच्याही पेक्षा भयंकर परिस्थितीने कोणतरी गेलेले आहेत, आपण का नाही, असं वाटू शकते. तू बोललं पाहिजे, सांगायला पाहिजे म्हटल्यावर मी थोडं थोडं बोलायला सुरुवात केली. मग पण मूळ मुद्द्यावर येतो की ह्या गोष्टीचं मी खरंच भांडवल कधी केलं नाही. हं. मात्र एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो की ती गोष्ट ही आहे, संघर्षच खरी मजा आहे. हं. किंवा अ, स्वप्न बघण्यात खरी मजा आहे. ती पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागे पळण्यात खरी मजा आहे. आणि स्वप्न ज्यांची पूर्ण होतात ते ती बघतात. मी पूर्ण होणं न होण्याला म्हणजे फार काही मला त्याच्यात खरी मजा काय असते माहिती आहे, त्याच्या मागे पळण्यात. पूर्ण झाल्यावर संपते ना ते. हो, हो, हो. हां. मग ते झालंय माझं सणाच्या बाबतीत. फक्त आता प्रेक्षकांची प्रतिक्रिया हे सोडलं तर मला काही तेवढी उत्सुकता राहिली नाही. ती संपून गेली. ती प्रक्रियात मला मजा कधी आली बनवताना. बनवताना. आता जे करायचं होतं ते करून ठेवलं आणि ते कसं दिसतंय, ते कसं वाटतंय त्याचा पण आनंद घेऊन ठेवलाय. एक आनंद बाकी आहे अजून. मला खूप मोठ्या पडद्यावर ते बघायचं होतं. मी आत्तापर्यंत जे काही बघितलंय ते छोट्या म्हणजे आपण प्रिव्ह्यू थिएटर्समध्ये वगैरे ते टेक्निकल स्क्रीनिंग्ज वगैरे अशा ह्याच्यानीच बघितले. तो एक्सपिरियन्स घ्यायचा मी ठेवला आहे. मला स्वतःलाच मोठ्या पडद्यावर ही सगळी चालती-बोलती चित्र चित्र. आणि ही गोष्ट विथ म्युझिक हे सगळं बघायची ती एक इच्छा राहिली आहे. त्या व्यतिरिक्त सगळं संपलं ना, म्हणजे जेव्हा पूर्ण होते तेवढं सगळं संपतंय. मग ते पूर्ण झाल्यावर न थांबता अजून काहीतरी करायला पाहिजे. थोडक्यात मी ह्याच्या आधी पण बोललो, की शांत आणि सुस्त बसण्यापेक्षा म्हणजे काय म्हणू त्याला, धमन्यातलं रक्त सळसळत करल असं काहीतरी करत राहण्यात मजा आहे. मग त्यात यश आलंय का अपयश अपयश आलंय. आलंय का ते पूर्ण झालंय का नाही झालंय, ही गोष्ट दुय्यम वाटते. खरी मजा ते करण्यात आणि त्याच्या मागे पळण्यात आहे. हाच माझा तरी अनुभव आहे मी आत्तापर्यंतचा. पुढं काही चुकीचा अनुभव घेतला तर तो पण शेअर करतो. तुम्ही म्हटलात की तुम्ही खूप कमी बोलतात. पण जे कमी बोलतात ते त्यांच्या कलाकृतीमधून व्यक्त होतात आणि तसंच तुमच्या बाबतीत पण म्हणावं लागेल. कारण तुम्ही जरी कमी बोलत असलात तरी तुमची चित्र बरीच बोलकी असतात. अ, मला वाटते साधी असतात किंवा आव आणत नाही. हं, हं. उसनवारी काही नको वाटते. जे आपलं आहे ते भारी वाटते. म्हणजे अ, दुसऱ्याच्या उंजळीनं पाणी पिणं आणि स्वतःच्या उंजळीनं पाणी पिण्यात फरक आहे. खरंच. तसं वाटतंय. मी काय करतोय काय लय भारी ग्रेट आहे. मला कधीच वाटलेलं नाही आयुष्यात आजपर्यंत. कारण मला ह्याची पूर्ण जाणीव आहे की जगात एक से बढ़कर एक धुरंधर आहेत. हं. म्हणजे महान लोक आहेत. त्यांच्या प्रेरणा आपण घेऊन काम करत असतो वेगवेगळ्या क्षेत्रात. त्या बाबतीत मी अत्यंत प्रामाणिक आहे. एक गोष्ट खरी आहे, जी मी तुम्हाला बोललो आत्ता, की खूप साधं असते. आपल्याच आजूबाजूच्या गोष्टी असतात. आपल्या जगण्यातनं, बघण्यातनं ह्या गोष्टी आलेल्या असतात. त्यामुळं कदाचित ते भावतात लोकांना. ह्याच्यापेक्षा असं काही फार असेल त्याच्यात मला पण स्वतःला नाही कधी वाटत. एवढं साधं आहे. एवढं एवढं साधं आहे. अ, तर हेच सगळे तुमच्या जसं आजूबाजूला तुम्ही निरीक्षण करून ते रंग तुम्ही चित्रात भरतात. मग तशीच ती पात्रं पण तुम्ही सजनात भरली आहेत का? होय. भरपूर तीच पात्र आहेत. ओके. म्हणजे मी आत्तापर्यंत जे बोलतोय चित्रांबद्दल पण जे बोललो का नाही, तशीच पात्र ते सिनेमात पण आहेत. तीच माणसं आहेत, तसेच रंग आहेत, त्यांचंच जगणं आहे, त्यांचाच संघर्ष आहे, त्यांचंच प्रेम आहे. अशा सगळ्या भावनांनी भरलेला तो एक एक सिनेमा आहे, एक गोष्ट आहे. एक गोष्ट जेव्हा आपण पडद्यावर मांडतो तेव्हा त्याच्या मागे अनेक अदृश्य हात असतात सपोर्ट करणारे. तसं तुमच्या जीवनात कोणी आहे का की ज्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं की तू कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत? कारण ह्या स्टेजला जसं मगाशी मी म्हटलं की मराठी फिल्म निर्मिती करणं खूप मोठी गोष्ट आहे हं, आणि तुम्ही तर तिहेरी भूमिका सांभाळत आहात. तर हं. असे कुठले अदृश्य हात आहेत का की ज्यांनी तुम्हाला म्हटलं की चल सपोर्ट कर, आम्ही आहोत? तसे तर खूप आहेत. माझे मित्र आहेत आणि अनेक लोक आहेत. माझ्या परिवारातले अनेक माणसं आहेत. माझ्यावर प्रेम करणारी अनेक माणसं आहेत तशी. पण त्यातल्या त्यात 2 खूप मोठी माणसं अशी आहेत, की अ, जे मला सतत प्रेरणा देत असतात किंवा मला हं, थांबू हं, देत नाहीत. हं. आणि ते माझे आई-वडील. ही खूप म्हणजे आई-वडिलांचा सपोर्ट, हां, फॅमिलीचा सपोर्ट असणं याच्यात खूप मोठी गोष्ट आहे. हां. म्हणजे मी आज तुमच्यासमोर चित्रकार म्हणून जो काही एक फिल्म मेकर म्हणून बसलोय ना,
तो त्यांच्यामुळं. हो. म्हणजे जगात आता मी हे बोललो तर कदाचित माझी बायको किंवा माझ्यावर अत्यंत प्रेम करणारी माणसं नाराज होतील. पण खरं सांगतो, जगातला प्रत्येक माणूस माझा अनुभव शेअर करतोय. काही जणांना वाईट वाटू शकतंय. त्याला काही ना काही आपल्याकडनं पाहिजे असतं. हं. तो देईल, पण त्याला पण आपल्याकडनं काहीतरी पाहिजे असतं. हा माझा तर अनुभव आहे. जगात 2च माणसं अशी आहेत, ज्यांना आपल्याकडनं काहीच नाही पाहिजे. म्हणजे ते स्वतःच्या पायावर चालू शकणार नाहीत एवढे जरी वयस्क आणि शरीराने थकले ना, तरी ते मनाने सदैव आपल्याला देणाऱ्यांपैकीच असतात आणि ते आई-बाबा. हो. हो. त्यामुळं जेव्हा घ्यायचं असतं ना, मग हा स्वार्थच आहे बरं का खरा तसा. तर मग मी तरी आई-बापाकडे जातो. मला स्वतःला पण असं वाटतंय, की आता मला गरज आहे जरा ह्यांच्याजवळ जाण्याची. काही नाहीत, काही बोलत नाही, काही जाऊन नुसतं बसले तरी भारी वाटते. असं वाटतं की आता जरा बळ मिळाले, टॉनिक मिळाले, एनर्जी मिळाली, चल सूट आता. कारण आहे त्यांचा तेवढा वाटा प्रत्येकाच्या जीवनात असतो, ज्याच्या त्याच्या आई-बापाचा तेवढा वाटा. कुणाला त्याची जाणीव राहते, कुणाला राहत नाही. कुणाला कधी राहते, कधी त्याच्या त्याच्या स्वार्थानुसार, मूडनुसार राहते, येती जाते. अं, मला वाटतं की ह्या 2च गोष्टी आहेत. म्हणजे आई-बाप ह्यांच्याबद्दल मी आत्ता आधी खूप वेळा बोललोय आणि आताही बोलतोय. कारण ते राहत नाही. म्हणजे ते आहेत तेवढे मोठे माझ्या जीवनात माझ्यासाठी. चलो शशिकांतजी, मजा आली तुमच्याशी बोलून. खूप सेन्सिबल तुम्ही बोललात आणि भेट होतच राहील सजनाच्या निमित्ताने. अनेक पैलू आपल्याला अजून उलगडायचे आहेत पुढे जाऊन. हो. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि तुम्ही खरं तर सगळ्यांसाठी एक म्हणता ना आपण एक उदाहरण आहात, एक इन्स्पिरेशन आहात, की तुमची चित्र जेव्हा तुमची हे बघितली, आज स्टुडिओ जाऊन बघितला, खूप भारी वाटलं. आणि एक अशी व्यक्ती, एक एवढी हुशार व्यक्ती आणि तेच रंग आज चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी तुम्ही सज्ज झाला आहात. ते तुमच्या त्या पोस्टरवरून जाणवतंय, तुमच्या टीझरवरून जाणवतंय. सो नक्कीच ही फ्रेश लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पण भावेल आणि शशिकांत धोत्रेंचं एक वेगळं रूप त्यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येईल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्यू सो मच. आत्तापर्यंत आपण जे पण बोललो, त्याच्या चित्रांबद्दल, व्हिज्युअल्सबद्दल, रंगांबद्दल, भावभावनांबद्दल, तो सगळा अनुभव जर खरा अनुभवायचा असेल, तर तो मोठ्या पडद्यावरच अनुभव. मी पण बोलताना तुम्हाला बोललो, की माझा तो एकच अनुभव राहिला आहे आणि तो पण मला घ्यायचा आहे. म्हणजे व्हिज्युअली ट्रीट असणार आहे. प्रचंड. म्हणजे जेवढी माझी आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार जे काही होतं माझ्याजवळ, ते सगळं काही ह्या सिनेमासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे. थँक्यू सो मच आणि विश यू ऑल. थँक यू.